नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या लेक्चरमध्ये. आणि आता सध्या तलाठी भरतीचे वारे वाहू लागले आहेत. त्या अनुषंगाने आपण पी-वाय-क्यूची सीरीज चालू करत आहोत. त्याच्यामध्ये आपण जी-के, जी-एस शिफ्ट वाईज आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजे जे आपलं लेक्चर राहील याच्यामध्ये आपण जे पहिल्या शिफ्टला 25 प्रश्न आले होते जी-के, जी-एसच्या पेपरमध्ये, ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर पहिलाच आपला प्रश्न आहे की कोणत्या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे असा होतो? तर तो शब्द आपला आहे मेटामॉर्फोस म्हणून. त्याचा अर्थ आपला स्वरूप बदलणे असा होतो. आता मेटामॉर्फोस ही एक सायंटिफिक टर्म आहे आणि सायन्सच्या अनुषंगानेच हा प्रश्न इथं विचारला गेलेला आहे. तर मेटामॉर्फिस म्हणजे काय? की चेंज ऑफ फॉर्म. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की एखादं इमॅच्युअर बेबी जे अडल्टमध्ये त्याचं रूपांतर होतं, तर त्यालासुद्धा त्या प्रोसेसला आपण मेटामॉर्फोस असं म्हणतो. बाकी आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टम नाही? आता हा प्रश्न आपला कॉम्प्युटर या टॉपिकवरून त्यांनी विचारलेला आहे. कॉम्प्युटरचं ज्ञान. तर कोणती एक ऑपरेटिंग सिस्टम नाही. पहिलं ऑप्शन आहे आपलं विंडोज, जी की आपली ऑपरेटिंग सिस्टम आहे. पॉवर पॉईंट ही आपली ऑपरेटिंग सिस्टम नाही आहे. मॅकिनतोश ही सुद्धा आपली ऑपरेटिंग सिस्टम आहे. आणि लिनक्स, उबुंटू लिनक्स काही जण वापरत असतील, तर ते सुद्धा एक आपलं ऑपरेटिंग सिस्टम आहे. तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोणती नाही आहे मग ऑपरेटिंग सिस्टम? तर पॉवर पॉईंट हे आपल्याला आता लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या दशकात भारताने लोकसंख्येमध्ये टक्केवारीत सर्वाधिक वाढ अनुभवली? तर भारताची लोकसंख्या हा टॉपिक आपला आहे, महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि त्यांनी काय विचारलं, दशकीय वाढ आपल्याला कोणत्या याच्यामध्ये सर्वाधिक जास्त वाढ झाली असं त्यांनी विचारलेलं आहे. तर त्याचं उत्तर आपलं 1961 ते 1971 या दरम्यानमध्ये भारताने लोकसंख्येमध्ये सर्वाधिक वाढ अनुभवलेली आहे. मग ती किती टक्के होती? तर ती एकूण 24.80% होती. आणि हा आकडा आपल्याला पाठ करायचा आहे. किती होती? 24.80. अजून एक आकडा आपल्याला पाठ करायचा आहे. 2001 ते 11 या दरम्यान भारताची जर तुम्ही दशकीय वाढ बघितली इंडियाची, तर ती 17.7 हा आकडासुद्धा तुम्हाला पाठ करायचा आहे. आणि ह्याच दरम्यान जर महाराष्ट्राची विचारली 2001 ते 11, तर महाराष्ट्राची दशकीय वाढ ही 15.99% होती. हे दोन्ही आकडे आपल्याला इथे पाठ करायचे आहे. तर ते आपल्या लोकसंख्येचा जो आपला दशकीय वाढीचा प्रश्न आहे, तो या अनुषंगाने आपण कव्हर केलेला आहे. महत्त्वाचा टॉपिक आहे. जर जमलं तर किरण देसले सरांच्या पुस्तकातनं हा टॉपिक रीड करून घ्यायचा इन डिटेलमध्ये, त्याच्या नोट्स काढायच्या आणि त्याला वारंवार रिव्हिजन करायचं. पुढचा आपला प्रश्न आहे, भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? आता हा प्रश्न करंट अफेअर्सच्या अँगलने विचारण्यात आलेला आहे. आपली करंट अफेअर्सची प्लेलिस्टसुद्धा मी घेतलेली आहे. 2024 आणि 25चं करंट अफेअर इयरबुक स्वरूपामध्ये मी तिथं कव्हर केलेलं आहे चॅप्टर वाईज. ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज कोणत्या राज्यात आहे आपला असा प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर आपलं तमिळनाडू असं येणार आहे. आता हे पाठ करायचं किंवा लक्षात ठेवायचं का? तर नाही, याला पाठ करायची गरज नाही. पण या अनुषंगाने दुसरा प्रश्न कोणता येऊ शकतो? तर पहिला ग्लास ब्रिज, त्याला आपण काचेचा पूल म्हणतो, तो कुठे बनवला गेला? हे आपलं ह्या वर्षीचं करंट अफेअर आहे. तर मग त्याचं उत्तरसुद्धा आपलं तमिळनाडूच येणार आहे. पहिला आपला ग्लास ब्रिज हा सुद्धा तमिळनाडूलाच बनवण्यात आलेला आहे. ते आपल्याला लिहून ठेवायचं आहे आणि ते आपल्याला लक्षातसुद्धा ठेवायचं आहे. बाकीचे याचे फॅक्ट्स पाठ नाही केले तरी काहीही हरकत नाही. पुढचा आपला प्रश्न हा पॉलिटीच्या अँगलने विचारण्यात आलेला आहे की भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत न्याय या संदर्भात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख आहे? तर आपण न्याय 3 स्वरूपामध्ये बघतो आपल्या प्रस्तावनेमध्ये. त्याला प्रिॲम्बल आपण असं म्हणतो. तर कोणकोणत्या प्रकारचे न्याय? तर एक आपण सामाजिक न्याय बघतो, दुसरा आपण आर्थिक न्याय बघतो आणि तिसरा आपण राजकीय न्याय बघतो. आता सामाजिक न्याय म्हणजे काय? सामाजिक न्याय म्हणजे जात, वर्ण, वंश, धर्म, लिंग इत्यादी सारख्या कोणत्याही सामाजिक भेदभावाशिवाय नागरिकांना समान न्याय मिळाला पाहिजे असं त्यातनं आपण सांगतो. आर्थिक न्यायामध्ये काय येतं? उत्पन्न आणि संपत्तीची विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणं असं प्रिॲम्बलमध्ये सांगितण्यात आलेलं आहे. पुढचं काय आपलं राजकीय न्याय, त्याच्यामध्ये काय येतं? सर्वांना समान राजकीय हक्क, याला आपण युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज म्हणतो. याचं आर्टिकल तुम्ही लिहून घ्यायचं. 326 आर्टिकल 326 अंतर्गत सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे ज्याचं वय 18+ होतं, मग त्याला बाकीच्या सर्व गोष्टी विसरायच्या. वय 18 झालं ना की त्याला मग मतदानाचा अधिकार भेटणार आहे. तो भारतीय पाहिजे. त्याला काही टर्म्स आहेत, फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या जात वगैरे गोष्टी त्याच्यामध्ये आणता येत नाही. त्याला आपण सार्वत्रिक प्रौढ मतदान म्हणतो. राजकीय संधीची समानतासुद्धा या राजकीय न्यायामध्ये येते. मग हे न्याय तत्त्व आपण कोणाकडून घेतलं होतं ते सुद्धा लक्षात ठेवायचं. तर ते आपण रशियाचे जे
संविधान आहे त्याच्यातनं आपण ते घेतलेलं आहे. त्याचा स्रोत जर विचारला तर तो रशियाचं संविधान येणार आहे. रशिया म्हणजे पूर्वीचंच USSR, त्यालाच आपण सोव्हिएत रशियासुद्धा असं म्हणतो. तर मग न्याय 3 स्वरूपाचा आहे. कोणकोणता? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. तर मग याच्यामध्ये आपलं आर्थिक असं उत्तर येणार आहे. सार्वभौम, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे काय आपले न्यायाचे स्वरूप नाही आहेत. त्यामुळे आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आर्थिक असं येणार आहे. पुढे आहे आपला प्रश्न, तर भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार बिहारचा साक्षरता दर किती आहे? त्यांनी आपल्याला असं विचारलं. तर बिहारचा साक्षरता दर हा सर्वात कमी होता. तर तो किती होता? तर तो होता जवळपास 61.80 पर्सेंटेजमध्ये. 61.80% हा बिहारचा साक्षरता दर होता. आणि ह्यावर्षी त्यांनी अजून एक आपल्याला विचारला होता बिहारचा, आणि राज्यसेवा पूर्व 2025ला त्यांनी राजस्थानचा दर विचारलेला होता. तो डायरेक्ट त्यांनी आकडा विचारला होता. त्याच्यामुळे सुरुवातीचे 3 आपल्याला पाठ करायचे. सर्वात कमी जर म्हणला तर तो बिहारचा 61.80%. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेशचा आहे 65.38 आणि राजस्थानचा 66. तर इथं तुम्हाला 61, 61, 65 आणि 66 असं लक्षात ठेवा. आणि सर्वात जास्त जर साक्षरता जर म्हणलं तर त्याचे पहिले 3 राज्य पाठ करायचे. केरळचा जो साक्षरताचा दर आहे तो 94% आहे. लक्षद्वीपचा 91% आहे आणि मिझोरामचा 91% आहे. पण लक्षद्वीपपेक्षा कमी, त्या अनुषंगाने लक्षात ठेवा. मग याचं 91.8 लक्षात ठेवा आणि मिझोरामचं 91.3 लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. तर इथं आपण लोकसंख्येच्या टॉपिकमध्ये येतो हा सुद्धा मुद्दा, की बिहारची साक्षरता वगैरे. तर साक्षरतेचे पहिले हायेस्टवाले 3 राज्य आणि लोवेस्टवाले 3 राज्य आपल्याला आता इथे पाठ करायचे आहे. ही PDF तुम्हाला आपल्या ह्या टेलिग्राम चॅनलला भेटेल. तिथून डाउनलोड करायची आणि याला वारंवार रिव्हिजन करायचं. पुढचा आपला प्रश्न आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? असा आपला प्रश्न आहे. तर त्याची डेट एक्झॅक्टली पाठ करायची. 24 सप्टेंबर 1873ला त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली, ते लक्षात ठेवायचं. आता त्याचं ठिकाण कोणतं होतं? तर पुणे हे होतं. आणि त्यांनी पहिली मुलींची शाळा कधी ओपन केली? तर त्याचं इयर 1848 आहे. ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, 1848. संस्थापक जर म्हणलं तर महात्मा फुले येणार आहे. आणि पहिली स्त्री शिक्षिका जर म्हणलं तर त्या आपल्या सावित्रीबाई फुले ह्या येणार आहे. समाजाची तत्वे काय होती? कोणता समाज? सत्यशोधक समाजाची तत्वे जर म्हणली तर ती समता, बंधुता आणि धार्मिक कार्यातील मध्यस्थांचे उच्चाटन. हे उच्चांक नाही, उच्चाटन हा शब्द आहे. त्यांच्या इतर फिलॉसॉफी काय होत्या? तर तत्वज्ञान एकच होतं त्यांचं, की ईश्वर एकच आहे, वन गॉड. तो सर्वव्यापी, निराकार आणि सत्यरूप आहे. सर्व मानव ही त्याची लेकरं आहेत आणि ईश्वराची भक्ती करण्यासाठी ब्राह्मण पुरोहितांची मध्यस्थीची गरज नाही, असं त्यांनी या त्यांच्या सत्यशोधक समाजाद्वारे सांगितलेलं आहे. त्यांचे जर ग्रंथ बघायचे झाले तर गुलामगिरी हा त्यांचा ग्रंथ आहे. गुलामगिरी, शेतकऱ्यांचे आसूड, शेतकऱ्यांचे आसूड. त्याच्यानंतर ब्राह्मणांचे कसब, ब्राह्मणांचे कसब हे त्यांची ग्रंथसंपदा आहे. तर ते लक्षात ठेवायचे. पुढचा आपला प्रश्न आपण बघूयात. डॅश डॅशमध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले. आता हा आपला प्रश्न आधुनिक भारताचा इतिहास या टॉपिकमधून आलेला आहे. तर त्याचं उत्तर काय येणार आहे? त्याचं इयर एक्झॅक्टली आपल्याला माहिती पाहिजे. तर 1928 साली बारडोली इथं जे शेतकरी आंदोलन झालं होतं तर त्याचं नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं. त्या अनुषंगाने तो आपला फॅक्ट आपल्याला लक्षात ठेवायचा, की त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. आणि त्याचं इयरसुद्धा आपल्याला इथं विचारलेलं आहे. आता ह्या आंदोलनाबद्दल आपण काही महत्त्वाचे फॅक्ट बघू. चळवळीची सुरुवाती 12 जून 1928ला झाली होती. ठिकाण कोणतं होतं? तर सुरत जिल्ह्यामधलं बारडोली हे त्याचं ठिकाण होतं. नेतृत्व कोणी केलं होतं? सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं. आता हा प्रश्न MPSCला सुद्धा PYQ आहे. कारण काय होतं? तर ब्रिटिश सरकारने शेतकऱ्यांवर वाढीव कर आकारणी केली होती, जी की 30% होती. आणि नरहरी पारिख, रविशंकर व्यास आणि मोहनलाल पंड्या यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना नेतृत्व करण्यासाठी मदत मागितलेली होती. तर त्याच्यामुळं हा आपला बारडोली सत्याग्रह महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा. हा महत्त्वाचा का ठरतो? याच्यामध्ये जे नेतृत्व आहे त्या काळामध्ये मोस्ट ऑफ द जे आपले आंदोलनं व्हायचे त्याचं नेतृत्व हे महात्मा गांधी यांच्याकडे असायचं. पण याचं नेतृत्व हे सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेलं आहे, त्यामुळे ते महत्त्वाचं ठरतं. पुढे आपला प्रश्न आहे सायन्सच्या टॉपिकमधून.
प्रश्न ॲसिड रेन या टॉपिकवरती आहे. जेव्हा वर्षाजलाचा पीएच हा डॅश डॅश असतो तेव्हा त्याला आम्लवर्षा असं म्हणतात. आम्लवर्षा म्हणजे ॲसिड रेन. तर त्याचा पीएच कितीपेक्षा कमी पाहिजे, तर तो 5.6 पेक्षा कमी पाहिजे, तेव्हा त्याला आपण ॲसिड रेन म्हणतो. आता त्याच्याबद्दलचे इतर महत्त्वाचे फॅक्ट्स बघू. ॲसिड रेनला कारणीभूत 2 घटकं असतात. त्याच्यामध्ये एक सल्फर डायऑक्साईड आणि दुसरा नायट्रोजन डायऑक्साईड हे त्याचे 2 महत्त्वाचे घटक त्याच्यासाठी ॲसिड रेनसाठी कारणीभूत असतात. आता हा प्रश्न UPSCला सुद्धा विचारण्यात आलेला आहे. राज्यसेवा कंबाईन हा जवळपास सर्वच एक्झाममध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. इथे मात्र आपल्याला हा आकडा पाठ करायचा की ॲसिड रेनचा पीएच हा 5.6 पेक्षा कमी असतो. पुढे आपला प्रश्न आहे की 1651 मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला कारखाना डॅश डॅश यांनी उभारला गेला असा आपला प्रश्न आहे. आता हा प्रश्न आपला आधुनिक भारताचा इतिहास या टॉपिकमधनं येतो. तर मग 1651ला कोणी हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला कारखाना उभारला, तर त्याचं उत्तर इंग्रज असं आहे. म्हणजे इंग्रजांच्या ज्या फॅक्टरीज होत्या तर त्यासुद्धा आता आपल्याला इथून पुढे करायच्या आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, नदीवरती ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर तिला डॅश डॅश या नावाने ओळखले जाते असा आपला प्रश्न आहे. तर मग त्याचं उत्तर काय येणार आहे? त्याचं उत्तर दिहांग असं येणार आहे. ब्रह्मपुत्रा ही जेव्हा अरुणाचल प्रदेशमध्ये एंट्री करते तेव्हा तिला दिहांग या नावाने ओळखलं जातं. आता एंट्री करते म्हणजे त्याचा उगम हा मग भारतात नसणार आहे. तर उगम त्याचा कुठे आहे ते सुद्धा आपण बघूयात. तर ब्रह्मपुत्र नदीचा उगम हा मानसरोवर तिबेटमध्ये येतो. तिची एकूण लांबी ही 2900 किलोमीटर आहे. ती आपल्याला लक्षात ठेवायची, हा आकडा पाठ करायचा. तिच्या जर उपनद्या जर बघितल्या तर त्याच्यामध्ये महत्त्वाच्या उपनद्या तिस्ता, सुबनसिरी, मानस, चंपावती आणि कोपिली ह्या तिच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. काठावरील शहरं जर बघितले तर गुवाहाटी आणि दिब्रुगड ही महत्त्वाची शहरं ब्रह्मपुत्रा या नदीच्या काठी येतात. भारतातील सर्वात मोठी नदीवरील बेट म्हणजे नदीच्या मध्ये एक बेट वसलेलं आहे, ते माजुली नावाचं बेट आहे. ते ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे. हा एक जिल्हा आहे आणि यूट्यूबवरती त्याचे व्हिडिओ अवेलेबल आहे. बघायचं खूप इंटरेस्टिंग आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये पोहोचल्यानंतर तिला काय म्हटलं जातं? दिहांग असं म्हटलं जातं. हे महत्त्वाचे फॅक्ट तुम्ही लिहून ठेवायचे किंवा मग PDF डाउनलोड करून त्याला रिव्हिजन करत राहायचं. पुढचा आपला प्रश्न हा पॉलिटिक्स अँगलने विचारण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता किंवा कोणते अनुच्छेद हे शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित नाहीत? संबंधित नाहीत असं विचारलं आहे. संबंधित आहे असं नाही विचारलेलं आहे. तर मग कोणकोणते? पहिलं तर आयडेंटिफाय करायचं कोणतं आर्टिकल हे संबंधित आहे. तर मग शोषणाविरुद्धचे अधिकार टोटल 6 आपले येतात. त्याची लिस्ट किंवा मग त्याचं कसं लक्षात ठेवायचं ते मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवेल किंवा मग ऑलरेडी आपला एक आर्टिकलचा व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता. तर आपलं जे अनुच्छेद 23 आणि 24 आहे तर ते आपल्या शोषणाविरुद्धच्या अधिकारामध्ये येतं. बाकी 25 आणि 26 हे आपले धार्मिक अधिकारासंदर्भित आहेत आणि 29 आणि 30 हे आपले मायनॉरिटी, त्याला आपण अल्पसंख्याक जे वर्ग आहेत आपले त्यांच्या अधिकारासंदर्भात आपल्या आर्टिकल 29 आणि 30 आहेत. तर मग इथं आपल्याला नाही विचारलं तर मग आपलं उत्तर हे ऑप्शन क्रमांक 3 फक्त 2 आणि 3 हे आपले शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित नाही आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. पुढे आपण बघूयात 23 क्रमांकाचं जे आपलं कलम आहे तर ते कशा संदर्भात आहे? तर ते माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगार यांना मनाई करतं. आता वेठबिगार मी तुम्हाला सांगितलं होतं त्याला आपण बॉन्डेड लेबर असं म्हणतो आणि त्या संदर्भामध्ये आपल्याकडे एक व्यक्ती आहे कैलास सत्यार्थी यांनी महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. त्यांचं पुस्तकसुद्धा न्यूजमध्ये आहे, दिया सलाई नावाचं. ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं. पुस्तकांवरती जे करंट अफेअरमध्ये आहे त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवला आहे करंट अफेअरच्या अनुषंगाने. तो सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन चेक करू शकता. पुढे आपले कलम आहे 24 क्रमांकाचं. काय सांगतं ते? तर ते बालकांना कामाला ठेवण्यास मनाई करतं. त्याच्यामध्ये जे हानिकारक आपले उद्योग आहेत त्याच्यामध्ये ते मनाई करतं. तर 24 आणि 23 मी तुम्हाला लक्षात कसं ठेवायला सांगितलं होतं की पहिल्यांदा तुमचं ह्युमन ट्रॅफिकिंग होणार आहे. म्हणजे तुम्हाला कुठून तरी आणल्या जाणार आहे. जसं की बांगलादेशमधून काही महिलांचं आपण म्हणू शकतो की ह्युमन ट्रॅफिकिंग होतं आणि पुण्यामध्ये मग जे आपण बुधवार पेठ वगैरे बघतो तर तिथं तो वैश्या व्यवसाय चालवला जातो. तर तो एक प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो की पहिले ह्युमन ट्रॅफिकिंग केलं जातं, कुठून तरी आणलं जातं आणि मग तुम्हाला कामाला ठेवलं जातं. मग ते बालमजुरी असू द्या किंवा मग वेश्या व्यवसाय असू द्या. तर हे आर्टिकल त्या अनुषंगाने म्हणजे सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. ह्युमन ट्रॅफिकिंग आणि त्याच्यानंतर मग चाइल्ड लेबर. पुढचा आपला 25 आर्टिकल काय सांगतो? तर ते धार्मिक अधिकाराबद्दल आहे. काय सांगतो ते? सदसद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार करण्याचा अधिकार आपल्याला कलम क्रमांक 25 देतं. पुढे कलम क्रमांक 26 काय सांगतं? धर्मनिरपेक्ष व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य आपल्याला कलम 26 मधून मिळतं. 29 काय सांगतं?
अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण हे कलम 29 मध्ये सांगितलंय आणि कलम 30 मध्ये काय सांगितलंय? अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क हा कलम 30 मध्ये सांगितण्यात आलेला आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं आपल्याला विचारलंय. आता महत्त्वाचं आहे. तर पहिलं विधान आहे आपलं, त्यांनी आर्य समाज नावाची सुधारक संघटना स्थापन केली. ठीक आहे. ते विधवा पुनर्विवाहाच्या विरोधात होते असं आपलं दुसरं विधान आहे. तर याच्यामध्ये पहिलं विधान आपलं बरोबर असून दुसरं विधान इथं आपलं चुकीचं आहे. ते पुनर्विवाहाच्या विरोधात होते का? नाही. त्यांनी हिंदू धर्माला म्हणजे आपण म्हणू शकतो की ऑर्थोडॉक्स पद्धतीने बघितलं किंवा मग ते म्हणले की वेदांकडे चला वगैरे ते म्हटले, पण ह्या गोष्टीला त्यांनी विरोध केलेला नव्हता. पुनर्विवाहाला ते सपोर्ट करायचे आणि इव्हन ते असं सांगायचे की पुनर्विवाह हा आपल्या वेदांमध्ये सुद्धा सांगितल्यात आलेला आहे, वेद किंवा पुराण. तर याच्यामध्ये आपलं उत्तर कोणतं येणार आहे मग? तर उत्तर आपलं फक्त ऑप्शन क्रमांक 1 फक्त 1 नंबरचं विधान आपलं बरोबर येणार आहे आणि विधान क्रमांक 2 आपलं चुकीचं येणार आहे. आता स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल महत्त्वाचे फॅक्ट बघूयात. त्यांनी पूर्णानंद सरस्वती यांच्याकडून सरस्वती संप्रदायाची दीक्षा घेऊन 1848 मध्ये त्यांनी संन्यास घेतलेला होता. त्यांचा जन्म जर बघितला तर तो 1824ला आहे आणि मृत्यू जर बघितला तर 1883ला त्यांचा मृत्यू झालेला होता. पुढचा फॅक्ट आहे की 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे त्यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. पण मी तुम्हाला याचं एक फॅक्ट लक्षात ठेवायला सांगितलं होता. हेडक्वार्टर किंवा जर त्याचं मुख्यालय विचारलं तर ते त्यांनी लाहोर येथे शिफ्ट केलेलं होतं नंतरच्या काळामध्ये. नमस्ते हा शब्द आर्य समाजाने दिलेला आहे. आता हा शब्द खूप प्रचलित आहे, तो लक्षात ठेवायचा. नमस्ते हा शब्द आर्य समाजाने दिलेला आहे. महत्त्वाचे फॅक्ट आहे. 1877 मध्ये आर्य समाजाची शाखा लाहोर येथे सुरू होऊन पुढे हेच त्या समाजाचे मुख्यालय बनले. मी तुम्हाला आत्ता सांगितलं. पुढे आर्य समाजाने शुद्धीकरण चळवळ राबवलेली होती. शुद्धीकरण चळवळ म्हणजे काय? जे लोक इतर धर्मांमध्ये गेले होते तर त्यांना परत हिंदू धर्मामध्ये घ्यायचं आणि मग त्यांचं शुद्धीकरण करायचं. त्या अनुषंगाने ही शुद्धीकरण चळवळ होती. पुढे काय? वेदकालीन समाजव्यवस्थेचे पुनर्स्थापन करणे हा आर्य समाजाचा मुख्य उद्देश होता आणि त्यांनी विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन दिलेलं होतं, जे की आपलं दुसऱ्या क्रमांकाचं विधान होतं आणि ते चुकीचं आपलं इथं मग ठरतं. पुढचा आपला प्रश्न आहे, 1854 मध्ये लंडनमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सने भारतातील गव्हर्नर जनरल यांच्याकडे काय पाठवलं होतं असा आपला प्रश्न आहे. तर 1854ला काय आलं होतं? वुड्सचा खलिता हा आला होता. त्याला आपण वुड्स डिस्पॅच सुद्धा म्हणतो. तर काय होतं ते? एक शैक्षणिक मंडळ होतं किंवा मग त्याला आपण जर कोर मराठीमध्ये बघितलं तर ते एक शैक्षणिक प्रेषण किंवा मग एक शैक्षणिक मंडळ भारताकडे पाठवलं गेलेलं होतं. कोणतं होतं ते? वुडचा खलिता होता 1854 साली आलेला. त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं? चार्ल्स वूड यांनी केलं होतं आणि त्याच्याच नावावरून मग त्याला आपण वूडचा खलिता असं म्हणतो. आणि या योजनेचाच एक भाग म्हणून 1857 मध्ये 3 ठिकाणी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली होती. कोणकोणते होते 3 विद्यापीठं? तर कोलकाता, मुंबई आणि मद्रास या 3 ठिकाणी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली होती. कोणत्या योजनेचा भाग म्हणून? तर 1854 साली आलेली वुड्सचा खलिता या योजनेचा भाग म्हणून 1857 मध्ये कोलकाता, मुंबई, मद्रास या 3 ठिकाणी विद्यापीठांची स्थापना करण्यात आलेली होती. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आपला प्रश्न हा विचारला आहे की खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या कळ्या आणि मुळं पचन समस्या दूर करण्यासाठी वापरले जातात? तर वनस्पतीवरती विचारलेला हा प्रश्न आहे. तर मग बाभूळ, अर्जुन, सर्पगंधा हे त्याचे उत्तर नाही आहेत. तर त्याचं उत्तर कांचन नावाची जी वनस्पती त्याच्या कळ्या आणि मुळं हे आपण पचन समस्या दूर करण्यासाठी वापरतो असं त्याचं उत्तर येणार आहे. आता कांचन हा शब्द आपण समार्थी शब्दांची सिरीज जेव्हा बघत होतो त्याच्यामध्ये बघितलेला होता. कांचन या शब्दाचा अर्थ होतो सोने आणि निष्कांचन या शब्दाचा अर्थ होतो गरीब. जर तुम्ही हे बघितलं नसेल किंवा तुम्हाला माहिती नसेल तर आपली समानार्थी शब्दांची सिरीज जी की मी तुम्हाला 6 लेक्चरमध्ये कव्हर केले ते तुम्ही चेक करू शकता. तर भारतामध्ये उगवणारी ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. तिच्या कळ्या आणि मुळं कशासाठी वापरतो आपण? पचन समस्या दूर करण्यासाठी वापरतो आणि ते एक उत्तम प्रकारचं अँटीऑक्सिडंट आहे आणि कॅन्सर विरोधी सुद्धा त्याच्यामध्ये काही गुणधर्म असतात. पुढचा आपला प्रश्न आहे, मेंदूमध्ये टिंबटिंब हा विचार मंथन करणारा मुख्य भाग आहे. म्हणजे मेंदूंच्या पार्ट्सवरती विचारलेला प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर मग अग्रमस्तिष्क असा येतं. मेंदूमध्ये कोणता पार्ट हा विचारमंथन करणारा मुख्य भाग आहे? तर तो अग्रमस्तिष्क असा आहे. त्याच्याबद्दल आपण बघूयात. तर मेंदूचे मुख्य 3 भाग पडतात. पहिला आपला अग्रमस्तिष्क, त्यालाच आपण प्रमस्तिष्क असं म्हणतो. काय याचं फंक्शन काय, रोल काय? तर त्याचा रोल आहे विचार करण्याची क्षमता असलेला हा भाग आहे. ऐच्छिक क्रिया नियंत्रित करतो
आणि प्रमुख इंद्रियांचे केंद्रे नियंत्रित करतो, जसे की दृष्टी, गंध, या सर्व गोष्टी आपला अग्रमस्तिष्क कंट्रोल करतो. पुढचा आहे आपला मध्य मस्तिष्क. काय कार्य आहे त्याचं? अनैच्छिक क्रियावर नियंत्रण ठेवतं, जसं की व्हिज्युअल रिफ्लेक्सेसचं ते वहन करतं. पुढचा आहे आपलं पश्चिम मस्तिष्क, त्याला आपण छोटा मेंदू म्हणतो. त्याचं काम आहे अनैच्छिक क्रियावर ते नियंत्रण ठेवतं, जसं की शरीराचा समतोल, हालचालींचे समन्वय आणि रक्ताभिसरण इत्यादी गोष्टीवरती आपला हा पश्चिम मस्तिष्क आपला कंट्रोल ठेवतो. पुढे आहे आपला प्रश्न, एप्रिल 2023 मध्ये भारतातील कोणत्या उच्च न्यायालयाने विस्थापित, त्याला आपण सरोगेट मदर म्हणतो, पद्धतीने मूल जन्माला घालण्यासाठी कायदेशीर अडथळ्यांना तोंड देत असलेल्या जोडप्यांना मदत म्हणून तिहेरी चाचण्या विकसित केल्या आहेत. आता ही जी सरोगेट मदरची जी कन्सेप्ट आहे, तर ती अशी असते की फॉरेन कंट्रीजमध्ये असं असतं की महिलांना एक तर त्या इंडिपेंडंट झालेल्या असतात किंवा मग इकॉनॉमिकली स्ट्रॉंग झालेल्या असतात, तर त्यांना ह्या गोष्टींमध्ये पाडायचं नसतं, प्रेग्नेन्सी वगैरे, आणि मग त्या सरोगेट मदर शोधतात. त्याच्यामध्ये एक तिसरी महिला, म्हणजे पती पत्नी सोडून एक तिसरी महिला तुमच्या मुलाला कॅरी करते. तुमच्या मुलाला कॅरी करते. कॅरी करते म्हणजे काय? ती प्रेग्नन्सी हे करते, स्वतः ठेवते आणि मग ते मूल झाल्यानंतर यांना ते मूल देऊन टाकते. तर त्याला आपण सरोगेट मदर ती कन्सेप्ट आहे आणि ते रेग्युलेशन करण्यासाठी भारतामध्ये कायदे वगैरे सुद्धा आहे. तर तो कायदा तुम्ही सर्च करायचा. तर मग त्याच्यासाठी ट्रिपल टेस्ट जी विकसित करण्यात आली होती, तर ती कोणत्या उच्च न्यायालयाने विस्थापित केली होती असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याचं उत्तर आपलं कर्नाटक उच्च न्यायालय असं येणार आहे. तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं. सरोगेट सरोगेट मूल आणि त्या संदर्भात ट्रिपल टेस्ट कोणी सांगितली, तर ते कर्नाटक उच्च न्यायालय हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. करंट अफेअर्सच्या अँगलने विचारलेला तो प्रश्न होता. पुढचा आपला प्रश्न आहे RTIवरती, राईट टू इन्फॉर्मेशन या कायद्यावरती. तर काय विचारला आहे प्रश्न? माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत 12 ऑक्टोबर 2005 पासून भारतात डॅश डॅशची स्थापना करण्यात आली. तर कशाची स्थापना करण्यात आली? सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, त्याला आपण केंद्रीय माहिती आयोग म्हणतो. आणि कोणत्या आर्टिकल अंतर्गत आहे? म्हणजे कलम कलम जर तुम्ही विचारलं त्याला आपण इंग्लिशमध्ये मला लक्षात येत नाही, आर्टिकल हा शब्द वापरत नाही आपण पण सरासरी. तर त्याचा आर्टिकल 12 आहे त्या कायद्याचं. त्या 12 अंतर्गत ना ह्या केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्यात आलेली. तर मी जेव्हा राज्यसेवा मुख्यालय होतो, तो तेव्हा असं लक्षात ठेवलं होतं की 12चा आयोग म्हणून. 12चा आयोग. आता हे सगळेजण असंच पाठ करतात. वियर्ड आहे किंवा मग प्रोफेशनल नाही आहे हे असं सांगणं, पण लक्षात ठेवण्यासाठी आपण ह्या गोष्टी वापरतो. तर 12चा आयोग लक्षात ठेवायचा. 12चा आयोग म्हणजे काय? केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना ही कलम 12 नुसार. कोणता कलम 12? तर हा जो कायदा आहे राईट टू इन्फॉर्मेशन 2005चा, त्याच्यामधलं कलम 12 त्याच्यानुसार या केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि जर तुम्ही राज्य माहिती आयोग जर म्हणला, तर 12, 13 आणि 15 हे जे कलम आहेत, तर ते तुमचे केंद्रीय माहिती आयोगासंदर्भात आहे. CIC म्हणतो आपण त्याला. आणि स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन जर म्हणलं, तर ते 16, 17 आणि 18 हे कलम आपले स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनबद्दल आहे. पुढे हे बघा, इथं कलम 12 आणि कलम 15 दिलेलं आहे. पुढे आहे आपला प्रश्न, भारताच्या मुख्य माहिती आयुक्तांबाबत खालीलपैकी कोणते विधानं बरोबर आहे? असा आपला प्रश्न आहे. म्हणजे त्यांनी बरोबर विधानं आपल्याला ओळखायला सांगितले. डीपमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. किंवा मग आपण हा प्रश्न पॉलिटी, जे आपलं लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा कव्हर होतो आपला. तर मुख्य माहिती आयुक्तांची पुनर्नियुक्ती केली जाऊ शकते. पुनर्नियुक्ती म्हणजे रिअपॉइंटमेंट आपण त्याला म्हणतो. हे आपलं पहिलं विधान झालं. दुसरं विधान काय म्हणतं? कोणताही मुख्य माहिती आयुक्त वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या पदावर राहणार नाही, असं विधान क्रमांक 2 सांगतं. मग याच्यापैकी बरोबर कोणतं आहे? तर याच्यापैकी फक्त आपलं विधान क्रमांक 2 बरोबर आहे. पहिलं विधान आपलं चुकीचं आहे. त्याची पुनर्नियुक्ती होऊ शकते का? तर नाही, त्याची पुनर्नियुक्ती होत नाही. रिअपॉइंटमेंट होत नाही, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांचा पदावधी जर विचारला, तर तो कलम 13. कोणतं कलम 13? तर ते आपलं जे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आहे 2005चं, त्याचं कलम 13 अंतर्गत केंद्रीय मुख्य आयुक्तांचा पदावधी येतो. आणि त्याचा एकूण कालावधी जर बघितला, तर तो फक्त 3 वर्ष ते पद धारण करू शकतो आणि पुनर्नियुक्तीस ते पात्र नसतात. कोणताही मुख्य माहिती आयुक्त त्याच्या वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पदावर राहू शकत नाही. ही सुद्धा फॅक्ट्स आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी खुले असलेले पतित पावन मंदिर बांधले? असा आपला प्रश्न आहे. आता त्याचं उत्तर, पतित पावन मंदिर हे आपण याच्या अगोदर सुद्धा बघितलं होतं. मी जे धर्मादायला लेक्चर घेतले त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं.
तर त्याचं उत्तर आपलं विनायक दामोदर सावरकर यांनी पतित पावन मंदिर बांधलेलं आहे. कुठं बांधलेलं आहे? रत्नागिरी इथं. आणि काय उद्देश होता त्याचा? हिंदू धर्मातील सर्व जातींसाठी ते खुलं होतं. म्हणजे जे आपण म्हणतो की अस्पृश्यांवरती जो अन्याय झाला होता, तर त्याच्याविरुद्ध विनायक दामोदर सावरकरांनी जो लढा दिला होता, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जर कोणती होती, तर त्यांनी रत्नागिरी येथं हे पतित पावन मंदिर बांधलेलं होतं. आता विनायक दामोदर सावरकर यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ आहे, जसं की द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, त्याला आपण 1857चं स्वातंत्र्य समर म्हणतो. ते पुस्तक आपलं विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं आहे. त्याला ते पहिला राष्ट्रीय उठाव म्हणलेले होते. जे 1857चा उठाव झाला होता, तर त्याला पहिला राष्ट्रीय उठाव कोणी म्हटलं होतं, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याचं उत्तर आपलं व्ही.डी. सावरकर असं येणार आहे. पुढचं त्यांचं पुस्तक हिंदूपद पादशाही, हे सुद्धा पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. मोपला नावाची कादंबरीसुद्धा त्यांनी लिहिलेली आहे. आता मोपला उठाव कुठं झाला होता, हे तुम्ही मला सांगायचं. आपला जो उठावाचं लेक्चर मी घेतलं होतं, त्याच्यामध्ये मी हे कव्हर केलेलं आहे. आता पतित पावन मंदिरबद्दल महत्त्वाचे फॅक्ट्स बघूयात. स्थापन कधी झालेलं आहे? 1931ला. ठिकाण रत्नागिरी आहे. पुढाकार कोणी घेतला होता? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी घेतलेला होता. याच्यामध्ये मदत जर कोणी केली होती, तर भागोजी शेठ कौर यांनी मदत केलेली होती. आता हा प्रश्न आपल्याला कंबाईन किंवा राज्यसेवेला विचारला जाऊ शकतो. पतित पावन म्हणजे काय? अशुद्धांना शुद्ध करणारा, हा त्याचा अर्थ होतो. हे मंदिर बांधण्यामागील उद्देश हा अस्पृश्य लोकांसह सर्व लोकांना देवाची पूजा करता येणार होती, हा त्याचा मुख्य उद्देश होता. पुढचा आपला प्रश्न हा करंट अफेअरच्या अँगलने आणि इकॉनॉमिक्सच्या अँगलने विचारलेला आहे. काय प्रश्न आहे? केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24मध्ये PM विकासबद्दल चर्चा केली गेली, याचे पूर्ण रूप काय? म्हणजे जे आपल्याला संक्षिप्त रूप दिलं आहे, तर त्याचा फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे PM विकासचा. काय त्याचा फुल फॉर्म? PM विश्वकर्मा कौशल सन्मान, हा त्याचा फुल फॉर्म आहे. हे आपल्याला आपण जे बजेट किंवा इकॉनॉमिक सर्वे बघतो भारताचा, महाराष्ट्राचा, त्या अनुषंगाने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मी महाराष्ट्राच्या याच्यावरती एक हे घेतलेलं आहे, व्हिडिओ बनवलेला आहे महाराष्ट्राचा. त्याला आपण काय म्हणतो, आर्थिक अहवाल. त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. पुढचा आपला प्रश्न आहे, नोव्हेंबर 2022मध्ये कोणत्या कॉप दरम्यान युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजकडे भारताने आपले दीर्घकालीन अल्प उत्सर्जन विकास धोरण सादर केले, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे तो जी आपली तलाठी भरती झाली 2022-23ला, तेव्हाचं करंट अफेअर आहे ते. आणि मग ती कोणती कॉप परिषद होती? तर ती 27व्या नंबरची कॉप परिषद होती. ती कुठं झालेली ते तुम्ही मात्र मला सांगायचं. आता करंट अफेअरमध्ये सध्या कॉप 30 आहे. तर तिचं ठिकाण तुम्हाला लक्षात ठेवायचं, बेलेम, ब्राझील इथं कॉप 30 झालेली आहे. हे तुम्हाला मात्र लक्षात ठेवायचं आहे. कॉप 29 मी तुम्हाला सांगतो कुठं झाली ती. ती झाली बाकू, अजरबैजानला झालेली आहे. बाकू, अजरबैजान. तुम्हाला मला कॉप 27 सांगायची कुठं झालेली आहे. पुढे आणि हां, अजून एक फॅक्ट आहे याच्यामध्ये. मला वाटतं हा प्रश्न कंबाईनला कुठेतरी विचारला होता, की पॅरिस करार हा कोणत्या कॉपमध्ये झालेला आहे? पॅरिस करार. तर तो कॉप 21मध्ये झालेला आहे. तो लक्षात ठेवायचा. पॅरिस करार कॉप 21. आणि भारताचं नेट झिरो एमिशनचं जे टार्गेट आहे, तर ते त्यांनी कोणत्या वर्षीचं ठेवलेलं आहे? 2070 हे आपण भारताने लक्ष ठेवलेलं आहे. तर ते सुद्धा नेट झिरोचं आपलं टार्गेट 2070 आहे. ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद हा राज्यघटनेच्या प्रारंभीच्या नागरिकत्वाशी संबंधित तरतुदींच्या संदर्भात आहे? आता आपलं जे सिटिझनशिप चॅप्टर आहे, नागरिकत्व, त्याच्या संदर्भात विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आणि प्रश्न हा आपल्याला कलम स्वरूपात विचारलेला आहे. कलमांवरती मी पूर्ण म्हणजे तुमचे जेवढे कलम आहे तेवढे सगळे एका व्हिडिओमध्ये कव्हर केले. तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती चेक करू शकता, किंवा मी तुम्हाला तो आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्याचा प्रयत्न करेल. इथं आता आपल्या प्रश्नाचं उत्तर मात्र ऑप्शन क्रमांक 2 अनुच्छेद 5 येतं. का? त्यांनी प्रारंभीचं नागरिकत्वाशी संबंधित तरतुदी विचारलेल्या आहे. इथं हे सर्व कलम आपल्या नागरिकत्वाशी संबंधित आहे. पण प्रारंभीचं जर म्हणलं तर ते मग कलम क्रमांक 5 आहे. म्हणजे कलम क्रमांक 5 ते 11 हे नागरिकत्वाशी संबंधित आहे. हे जर तुम्हाला माहिती असतं तर तुमचं इथं उत्तर बरोबर आलं असतं. 5 क्रमांकाचं आपलं जे कलम आहे काय सांगतं ते? संविधानाच्या प्रारंभीचं नागरिकत्व आहे. 6 क्रमांकाचं कलम आपल्याला काय सांगतं? पाकिस्तानातून स्थलांतर करून आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क. 7 मध्ये काय सांगतं? स्थलांतरण करून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क. कसं लक्षात ठेवायचं? जे आपल्याकडे आले ना, आपण त्यांना अगोदर प्रायोरिटी देणार आहे. म्हणजे 6 मध्ये ते येणार आहे. 7 मध्ये कोण येणार आहे? जे सोडून गेले त्यांना मग आपण ठेवलेलं आहे. 8 मध्ये काय? मूळचा भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीच्या
नागरिकत्वाचे हक्क आपण कलम 8 सांगितलेलं आहे. कलम 9 आर्टिकल 9 कशा संदर्भात आहे? आर्टिकल 9 मध्ये आपण असं सांगतो, जर एखाद्या व्यक्तीने जसं की अक्षय कुमार झाला, त्याने जर कॅनडाचं नागरिकत्व पत्करलं, तर त्याचं भारताचं नागरिकत्व जे आहे, सिटिझनशिप आहे, तर ती ऑटोमॅटिकली रद्द होते. हे आपल्याला कलम किंवा आर्टिकल क्रमांक 9 मध्ये सांगितल्यात आलेलं आहे. त्याच्या पुढचं आपलं महत्त्वाचं कलम आर्टिकल 11 आहे. काय सांगतं ते? नागरिकत्वाशी संदर्भात जर कोणताही कायदा करायचा असेल, तर तो संसद करते. कोण करते? संसद करते. हे आपल्याला कलम क्रमांक 11 मध्ये सांगितल्यात आलेलं आहे. तर ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. 2 कलम 9 आणि 11 लिहून ठेवायचे. आणि आपला नागरिकत्वाशी संबंधित पहिला कायदा कोणत्या वर्षी? तर तो 1955. हे 3 फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि पाठसुद्धा करायचे आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, स्वयंपोषित जीवांच्या कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा कोणत्या पद्धतीने पूर्ण केल्या जातात, असा आपला प्रश्न आहे. तर मग आपण त्याला ऑटोट्रॉप्स म्हणतो. ऑटोट्रॉप्स म्हणजे जसं की झाडं वगैरे झालं, तर मग ते त्यांच्या ऊर्जेच्या किंवा कार्बनच्या गरजा कसा पूर्ण करतात? तर ते फोटोसिंथेसिसद्वारे त्यांच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करतात. त्याला आपण प्रकाश संश्लेषण असं म्हणतो. सायन्सचा हा आपला प्रश्न आहे. फोटोसिंथेसिसची जी रिॲक्शन आहे किंवा जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे बघून घ्यायची. पुढचा आपला प्रश्न आहे करंट अफेअरच्या अँगलने विचारण्यात आलेला, की 5व्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022चे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आलं होतं? तर तेव्हा जे खेलो इंडिया युथ गेम्स आहे, तर ते मध्य प्रदेश इथं झालं होतं. आता हे पाठ नाही करायचं. कोणतं पाठ करायचं? खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025ला जी झाली, तर त्या संदर्भात ते करंट अफेअरचे फॅक्ट्स करायचे. त्याची एडिशन ही 7वी होती. कालावधी 4 ते 15 मे 2025 होता. आयोजक कोण होतं? बिहार होतं. 5 शहरामध्ये ते आयोजन करण्यात आलं होतं. पटना, राजगीर, गया, भागलपूर आणि बेगुसराय. एकूण खेळ किती होते? 28 होते. त्याचं उद्घाटन कोणी केलं? खूप इंटरेस्टिंग आहे. नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. मॅस्कॉट कोणतं होता? तर गजसिम्हा हे त्याचं मॅस्कॉट होतं. आता हे गजसिम्हा जे नावाचं मॅस्कॉट आहे, तर हे एक हायब्रिड ॲनिमल आहे आणि हा हायब्रिड ॲनिमल आपल्याला आपण जेव्हा एन्शंट साईट्स व्हिजिट करतो, जसं की एलोरा झालं, हम्पी वगैरे झालं, तिथं तो तुम्हाला एक असा ॲनिमल दिसेल की तो तुम्हाला ओळखताच येत नाही. तर तो हायब्रिड ॲनिमल आहे. गजसिम्हा म्हणजे काय? हत्ती आणि सिंहाचं जे हायब्रिड रूप आहे, तर त्याला आपण गजसिम्हा म्हणतो. ते त्याचं मॅस्कॉट होतं, ते लक्षात ठेवायचं. घोषवाक्य काय होतं? खेल के रंग बिहार के संग. आता हे कसं लक्षात ठेवायचं? बिहारच्या निवडणुका जवळ आल्या होत्या, त्याच्यामुळे तिथे आपल्या ह्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, असं लक्षात ठेवा. आणि इलेक्शन होतं म्हणून नरेंद्र मोदीसुद्धा उद्घाटनाला गेले होते. ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मास्कॉट मात्र लक्षात ठेवा, मी तुम्हाला स्टोरी थ्रू तुम्हाला ते लक्षात राहील असा प्रयत्न केलेला आहे. इथं आपले पूर्ण 25 प्रश्न कव्हर झालेले. कसं वाटलं तुम्हाला हे लेक्चर मला कळवा. आणि हे कंटिन्यू करायचं का? पूर्ण ज्या 57 शिफ्ट आहेत त्या सर्व शिफ्ट अशा स्वरूपामध्ये घ्यायच्या का? ते तुम्ही मला कळवा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.